नमस्कार मित्रांनो, कोलिजन थेरीवर हा आधारित व्हिडिओ आहे. तर कोलिजन थेरी नेमकी काय सांगते याबाबत आपण यामध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला त्याच्या अगोदर मी काही केमिकल कायनेटिक्समधल्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. त्याच्यामध्ये रेट ऑफ रिॲक्शन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि रेट कॉन्स्टंट नेमकं काय असतं, जे की आपल्या सर्वांना माहीत आहे, बट तरी पण एकदा रिवाईज करतो आहे. जर एखादी रिॲक्शन असली A+B गिव्ज राईज टू C+D, तर हा रिॲक्शनचा रेट हा रेट कॉन्स्टंट इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्सवर डिपेंड असतो, जे की इथं दाखवले. ओके, आपण असल्या प्रकारे दाखवतो, मेन्शन करतो. नॉर्मली रेट हा चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट टू प्रोडक्ट डिवायडेड बाय टाईम. म्हणजे रेट हा नियमानं जे रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये चेंज इन कॉन्सन्ट्रेशन होतं, म्हणजे रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होऊन प्रोडक्टमध्ये तयार होतं एका युनिट टाईममध्ये, त्याला आपण रेट म्हणतो. आणि एखाद्या इक्वेशनमध्ये जर रेट कॉन्स्टंटच्या जर इक्वेशनमध्ये दाखवायचं असेल तर आपण त्याला असं दाखवतो, रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. नंतर येतं ऑर्डर ऑफ रिॲक्शन. तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन ही काय असते, तर त्याच्या काही याच्या कॉन्सन्ट्रेशनच्या ज्या पॉवर राहतात त्या पॉवरची सम म्हणजेच ऑर्डर ऑफ रिॲक्शन असते. ओके, आणि रेट कॉन्स्टंट हा रेट कॉन्स्टंट म्हणजे काय असतो, जर इथं डेफिनेशन दिलेली आहे त्याची, त्या डेफिनेशननुसार काय असतो, एक मोल रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये म्हणजे किती प्रोडक्ट तयार होतो एक मोल रिॲक्टंटपासून, त्याला आपण रेट कॉन्स्टंट म्हणतो. तर रेट कॉन्स्टंटची इथे युनिट काढून दाखवलेले आहे. तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी रेट हा के इंटू याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचा पॉवर 1 असतो. याला जर आपण केला एक साईड ठेवलं आणि बाकी जर डिवाईडमध्ये नेलं आणि त्यांचे जर युनिट टाकले तर याचं युनिट पर सेकंद येतं, हे तर मेन्शन केलं. तसंच आपण सेकंड ऑर्डरसाठी काढू शकतो, हे तर मेन्शन केलेलं आहे. ओके, तर ह्यात झाल्या 3 बेसिक गोष्टी ज्या की मी एक्सप्लेन केल्या, रेट ऑफ रिॲक्शन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि रेट कॉन्स्टंट. हे नॉर्मली आपल्याला माहीत असायला पाहिजेत. आणि ह्या गोष्टीवरून मी तुम्हाला एक नंतर आता कोलिजन थेरी एक्सप्लेन करणार आहे. ओके, हां, तर कोलिजन थेरी, तर नॉर्मली या पेजवर काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, परंतु कोलिजन थेरी एक्सप्लेन करण्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो त्या गोष्टी, तुम्ही फक्त एक इमॅजिन करा की बाबा नेमकं काय सांगतो आहे. ओके, तर कोलिजन थेरीनुसार काय सांगितलेलं आहे की बाबा 2 मॉलिक्यूलमध्ये, आता मी जे सांगतो आहे ते तुम्ही डायरेक्ट समजा या क्वेश्चनचा आन्सर, एक्सप्लेन कोलिजन थेरी या क्वेश्चनचा आन्सर जरी समजला तरी चालेल. तर एक समजून घ्या, कोलिजन थेरीनुसार रिॲक्शनचा रेट हा कशावर डिपेंड असतो, तर 3 फॅक्टरवर डिपेंड असतो. आणि 3 फॅक्टर इथं दिलेले आहेत, 1, 2, 3. ओके, तर कोलिजन थेरीच्या म्हणण्यानुसार रिॲक्शनचा रेट हा नंबर ऑफ कोलिजनवर डिपेंड असतो. ओके, दुसरा नंबर ऑफ इफेक्टिव्ह कोलिजनवर आणि तिसरा स्टेरिक फॅक्टरवर. ओके, तर हे 3 पॉईंट्स दिलेले आहेत ज्याच्यावर रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो असं कोलिजन थेरी सांगते. तर ते तिन्ही फॅक्टर्स आपण त्या तिन्ही ज्याच्यावर डिपेंड असतो ज्या गोष्टींवर, तिन्ही गोष्टी आपण बघणार आहेत. तर त्याच्यातलं पहिलं काय, नंबर ऑफ कोलिजन. ओके, आता हा जर तुम्ही पॉईंट टाकला आणि त्याच्यात एक्सप्लेनेशन लिहायला गेले तर तुम्ही अशी सुरुवात करायला हवी की कोणती रिॲक्शन एखाद्या कंटेनरमध्ये होण्यासाठी, समजा आपण ए आणि बी 2 मॉलिक्यूल घेतले, ते रिॲक्ट होऊन प्रोडक्ट बनणार आहे A+B. तर ते 2 एकमेकांसोबत आदळायला पाहिजेत एकमेकांवर, तरच त्याचं प्रोडक्टमध्ये रूपांतर होऊ शकतं. त्याच्यासाठी म्हणजे कोलिजन जितके झाले ते तितक्यावर रेट डिपेंड असतो. ओके, असं कोलिजन थेरीने सांगितलं. तर पहिला मुद्दा काय सांगितलं, जेवढे नंबर ऑफ कोलिजन होतील तेवढा रिॲक्शनचा रेट जास्त असेल. म्हणजेच काय, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कोलिजन. इथं नंबर ऑफ कोलिजन झडने दाखवले बघा. ओके, आणि नंबर ऑफ कोलिजनचा फॉर्म्युला दिलेला आहे. तर आपण नंतर नंबर ऑफ कोलिजनचा फॉर्म्युला लिहायचा. काय आहे, NaNb DAV² √8πRT अपॉन μAB. तर याच्यात NaNb म्हणजे काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ ए, नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ बी
आणि DAV म्हणजे काय, ॲव्हरेज डायमीटर. ओके. आणि √8πRT/μAB म्हणजे R म्हणजे गॅस कॉन्स्टंट जे की 8.314 असतो, T म्हणजे टेम्परेचर, म्यू म्हणजे रिड्युस्ड मास जे की आपण MA+MB/MAMB दाखवतो. ओके. तर हे झालं नंबर ऑफ कोलिजन्स. आता नंबर ऑफ कोलिजन्सवर रेट डिपेंड असतो असं एक आपण पहिलं स्टेटमेंट समजा कोलिजन थेरीनं दिलं. नंतर दुसरं स्टेटमेंट काय दिलं, रिॲक्शन रेट हा इफेक्टिव्ह कोलिजनवर डिपेंड असतो. तर याच्यामध्ये एक्सप्लेनेशन लिहिण्यासाठी आपण काय लिहायला पाहिजे बघा, दोन मॉलिक्यूल एकमेकांवर कोलाईड होतात म्हणजे डायरेक्ट प्रोडक्ट फॉर्म होईल असं काही नाही. ते जे दोन मॉलिक्यूल कोलाईड होत आहेत त्याच्यामधल्या मॉलिक्यूलमध्ये एक मिनिमम अमाऊंट ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी असायला हवी, तरच ते कोलाईड झाल्यानंतर प्रोडक्ट फॉर्म करू शकतात. ओके. आपण ती एक डायग्राम बघत असतो बघा, रिॲक्टंट नंतर एकदम हायर स्टेजला ॲक्टिवेशन एनर्जी नंतर प्रोडक्ट. तर त्या डायग्रामनुसार वगैरे आपण काय सांगू शकतो, एनर्जी प्रोफाईल डायग्रामनुसार किंवा रिॲक्शनचा रेट हा कशावर डिपेंड असतो, तर जे दोन मॉलिक्यूल कोलाईड व्हायलेत त्याच्यामध्ये त्यांचं कोलिजन इफेक्टिव्ह व्हायला पाहिजे. इफेक्टिव्ह म्हणजे काय, त्यांनी मिनिमम अमाऊंट ऑफ ॲक्टिवेशन एनर्जी घेऊनच एकमेकांवर कोलाईड व्हायला पाहिजेत. ओके. तर इथं परत आपण दोन्ही डेफिनेशन पण एक्सप्लेन करू शकतो, इफेक्टिव्ह कोलिजन आणि इनइफेक्टिव्ह कोलिजन. इफेक्टिव्ह कोलिजनची डेफिनेशन लिहायची, असे कोलिजन ज्याच्यामुळे दोन रिॲक्टंट एकमेकांवर कोलाईड झाल्यानंतर प्रोडक्ट फॉर्म होतो त्याला म्हणतात इफेक्टिव्ह कोलिजन. आणि इनइफेक्टिव्ह कोलिजन म्हणजे काय एक्सप्लेन करायचं, असे कोलिजन ज्यांच्यामुळे दोन रिॲक्टंट एकमेकांवर कोलाईड झाल्यानंतर प्रोडक्ट फॉर्म करू शकत नाहीत, अशाला इनइफेक्टिव्ह कोलिजन म्हणायचं. आणि त्या इफेक्टिव्ह कोलिजन होण्यासाठी काय लागतं, तर ॲक्टिवेशन एनर्जी. तर हा दुसरा पॉईंट आहे जो की आपण एक्सप्लेन केला, नंबर ऑफ इफेक्टिव्ह कोलिजन. ओके. आणि तिसरा स्टेरिक फॅक्टर P. म्हणजे आता मला सांगा, दोन मॉलिक्यूल एकमेकांसोबत कोलाईड व्हायलेत. आता ते रोटॅक्झेन्सचं आपल्याकडे एक्झाम्पल होतं, रोटॅक्झेन्स एकमेकांसोबत कोलाईड होतं आणि कसं पाहिजे स्ट्रक्चर. आता मला सांगा, ट्रायमिथिल ब्युटेन आहे, ब्युटील आहे, तर त्याच्यावर अटॅक बॅक साईडनं होत नाही. समजा आता SN2 बॅक साईडनं अटॅक होत असतो, तर मग समोरून का होत नाही, तर ते आपल्याला माहिती आहेत किंवा ओरिएंटेशन किती महत्त्वाचं आहे. ओके. हे एक्सप्लेन करण्यासाठी मी काही गोष्टी बोललो. तर ओरिएंटेशन आपल्याला माहिती आहे किती महत्त्वाचं असतं. तर आणि स्टेरिक फॅक्टरमुळे सुद्धा काय होऊ शकतं किंवा रिॲक्शन होण्यासाठी कशी रोक लागल्या जाऊ शकते. आता मला सांगा, एक खूप मोठा मॉलिक्यूल आहे आणि जिथं रिॲक्शन व्हायची त्या सेंटरवरच जाऊन आपला समजा आदळला नाही, दुसरीकडेच कुठंतरी दुसरा मॉलिक्यूल आदळला, रिॲक्शन होईल का, नाही. तर तेच इथे स्टेरिक फॅक्टरवर पण रिॲक्शनचा रेट डिपेंड करतो. हे पण इथं सांगितलं आहे, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओरिएंटेशन ऑर स्टेरिक फॅक्टर पण म्हणू शकतो. तर कोलिजन थेरीनुसार या 3 फॅक्टरवर रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो. आणि रिॲक्शनचा रेट डिपेंड असतो म्हणजेच काय, आपला रेट कॉन्स्टंट डिपेंड असतो. तर रेट कॉन्स्टंट या तिन्ही गोष्टीवर डिपेंड आहे. हे इथं इक्वेशनमध्ये दिले, हे इथं नोटेशन दिले P टाईप, ते जे आहे का ते म्हणजे स्टेरिक फॅक्टरवर. दुसरा काय, e⁻⁻EA/RT म्हणजे आपल्या नंबर ऑफ इफेक्टिव्ह कोलिजनवर. आणि तिसरा फॅक्टर आपला जे काय होता नंबर ऑफ कोलिजनचा, म्हणजे तो इथं इथं दिलेला आहे, NaNb DAV² 8πRT/μAB अंडररूटमध्ये. ओके. तर या तिन्ही गोष्टीवर तो डिपेंड असतो, रिॲक्शनचा रेट आणि रेट कॉन्स्टंट त्याच्यातला दाखवलेला आहे इथं. तर रिॲक्शनचा रेट लिहिल्यानंतर याला मल्टिप्लायमध्ये दोन्ही मॉलिक्यूलचे कॉन्सन्ट्रेशन लिहावं लागतील. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला इथं टाकावं लागेल. रेट इज इक्वल टू KAB आहे ना, तर इथं Kची किंमत टाकून द्यायची. तर कोलिजन थेरीनुसार रेटचं इक्वेशन आपल्याला भेटून जातं. तर मेनली सांगायचं म्हणजे कोलिजन थेरीनुसार पहिल्यांदा कोलिजन थेरीनं काय सांगितलं, तर हे 3 पॉईंट्स एक्सप्लेन करायचे आणि नंतर त्याचं इक्वेशन लिहायचं. तर त्या तिन्ही पॉईंटमध्ये काय काय एक्सप्लेन केले ते लिहायचं आणि हे ते इक्वेशन्स वगैरे ॲक्युरेट लिहायचे. आणि प्रत्येक गोष्टीला तिथं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे
हे दाखवून द्यायचं. ओके ओके. तर ही झाली कोलिजन थेरी. तर याच्यासाठी जे थेरी वगैरे तर ते तुम्ही बुक वगैरे रेफर करा. फक्त एक उद्देश हा व्हिडिओचा या किंवा नेमकी कोलिजन थेरी काय आणि याला एक्सप्लेन करण्याची पद्धत नेमकी कशी असावी. ओके, थँक्यू सो मच. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एक चूक राहून गेली आहे, ती म्हणजे नंबर ऑफ इफेक्टिव्ह कोलिजन रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू e⁻−EA/RT आहे. ओके, तर ही चूक झालेली आहे, एक लक्षात करा. आणि खाल्ल्या एकदम फायनल इक्वेशनमध्ये लिहिले बरोबर, फक्त इथं लिहायचं राहून गेले आणि एक्सप्लेन करताना पण मी वाचून दाखवलेलं नाही, तरी पण तुम्ही एकदा लक्ष करून बघा. ओके, ठीक आहे, थँक्यू. कारण मला ते नंतर लक्षात आलं की बा टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कसं असू शकतं, कारण रिॲक्शनचा रेट हा टेम्परेचर जसं वाढेल तसं रिॲक्शनचा रेट वाढत असतो ना, त्याच्यामुळं. ओके, तर ती एक मिस्टेक झालेली आहे, ती एकदा तुम्ही बघून घ्या. ओके.